नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज देशातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीत कालपासनं सर्वच मीडियानी जे प्रेडिक्ट केलेलं आहे ते होताना दिसतं आहे. ते म्हणजे इंडियाची बाजू थोडीशी मजबूत होताना दिसते आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली यांना काल रेग्युलर बेल मिळालेली आहे आणि ईडीने सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्या अगेन्स्टमध्ये आता हायकोर्टात जाऊ. आता कोणी जाणार वगैरे नाही, परंतु रेग्युलर बेल मिळालेली आहे आणि ती बेल मिळाल्यामुळे दिल्लीचं वातावरण एकदम शांत झालं म्हणण्यापेक्षा तापलं आता पुन्हा. कारण अरविंद केजरीवाल आल्यामुळे पुन्हा त्यांच्यात यांची इंडियाच्या गठबंधनमध्ये थोडीशी अजून भार पडलेली आहे. लवकरच हेमंत सोरेनही येण्याची शक्यता आहे. अशा रीतीने आज घडामोडी झालेल्या आहेत. परंतु ह्या सर्व घडामोडी होताना लक्षात आलेलं आहे की यावेळेस बाजू जी आहे ती बहुधा इंडियाच्या गठबंधनाकडे जास्त आहे. कारण नितीश कुमार आणि इथले आपले नितीश कुमारने सांगितलेलं आहे की आमच्या ह्या डिमांड्स आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही पुणे करणार नाही. चंद्राबाबू नायडूंनी मोठी एक लिस्ट दिलेली आहे आणि अशा पद्धतीने तिथे बार्गेनिंग सुरू आहे. आणि आजची सध्याची परिस्थिती दिल्लीची अत्यंत आर्थिक अडचणी असल्यामुळे मला नाही वाटत की त्याच्यात काही होतील. अनेक व्हिडिओमध्ये त्यांनी तसंच दाखवलेलं आहे. तर यामुळे त्या सर्व रस्साखीच आहे. परंतु कालचा जो व्हिडिओ राहुल गांधीचा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी मोदींना अटॅक केला की त्यांच्या अहंकारापायी जे नुकसान त्याचं झालेलं आहे, कारण ते कोणाच्या ऐकण्याची मनस्थितीत नसतात अशी ही अवस्था आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो आहे 56 इंच छाती ती आता 32वरती आलेली आहे आणि त्याच्याहीपेक्षा आता कमी होईल. त्यांचा जो एवढा मोठा फुगा होता तो कमी झालेला आहे आणि एवढंसं उरलेलं आहे आणि त्यांना आता लोक ऐकत नाही. त्यांचा धाक राहिलेला नाही. ज्या पद्धतीने ते सर्व लोकांना घाबरवत होते ते मात्र आता ते बंद झालेलं आहे. आत्ता एक बनारसमध्ये तिथलं वाराणसीमध्ये एक छोटासा इन्सिडेंट झाला. काही लोकांनी एका युवकांनी म्हणा काय कोणीतरी चप्पल फेकली त्यांच्या कारवरती. तो अत्यंत महत्त्वाचा प्रसंग झाला. त्याच्यामुळे त्यांना कोट केलं की बघा या डेमोक्रेसीमध्ये कधी काय होईल. आणि आता त्याला फक्त मोदी यांना मारण्यासाठी काहीतरी कट असा म्हणून अनेक लोक आज जेलमध्ये त्यांनी टाकलेले आहेत. तो जो टेरर होता तो आता संपलेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोक जी भीती होती मोदीची ती आता कमी होईल. आणि निश्चितच RSSही पुन्हा सक्रिय झालेले आहे. नितीन गडकरींनी प्रेसिडेंट ऑफ इंडियाची वेगळी भेट घेतली आहे. अनेक मंत्र्यांची भेट घेणं सुरू आहे. त्याच्यामुळे RSS आणि BJP हे दोघांमधलं हा शीतयुद्ध महत्त्वाचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि दुसरीकडे इकडे इंडिया गठबंधनचे सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम सुरू आहे. इवन शिंदे गट महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा इंडिया गठबंधनच्या सोबत येण्याची शक्यता दाखवत आहेत. कारण त्यांना शिंदेंना महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त रस आहे, दिल्लीच्या राजकारणात नाही. तर निश्चितच ते पाहतील की आपली बाजू कशी बळकट करायची त्या हिशोबाने त्यांचं सुरू आहे. बघूया छोटासा व्हिडिओ, निश्चितच तुम्हाला महत्त्वाचा वाटेल. बघूया. एक जबरदस्त हमला बोलते हुए राहुल गांधी ने बता दिया है कि ब्रांड मोदी जैसी कोई चीज अब बची नहीं है और जिन बातों के सहारे ब्रांड मोदी खड़ा किया गया था वो भी अब बची नहीं है. दरअसल पहले नीट और अब यूजीसी नेट की परीक्षा में धांधली की घटनाओं को लेकर कांग्रेस लगातार मोदी सरकार से जवाब मांग रही है. NSCI ने कल विरोध प्रदर्शन भी किया था और कल यानी 21 जून को पूरे देश में पेपर लीक के मुद्दे पर कांग्रेस बीजेपी का घेराव करने वाली है. इस बीच आज राहुल गांधी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस की जिसमें राहुल गांधी ने बताया है कि अब तक मोदी ने किस तरह अपना डर कायम किया था, लेकिन अब कोई डर नहीं बचा है. न ही 36 इंच की छाती जैसा कोई दावा जो है वो बच पाया है. क्या कहा है राहुल गांधी ने, आइए पहले सुन लेते हैं, फिर चर्चा को आगे बढ़ाएंगे. राहुल गांधी इस प्रेस कॉन्फ्रेंस में काफी हमलावर नजर आए. सीधा हमला बोलते हुए नजर आए नरेंद्र मोदी पर और युवाओं के लिए जो बातें राहुल गांधी ने शुरुआत में रखी उसमें नीट सबसे ऊपर और नीट की चर्चा के साथ साथ आखिर इस देश में इस सरकार ने पिछले 10 साल में और नरेंद्र मोदी ने आखिर क्या कुछ किया है, ये सब कुछ यहां पर रखते हुए राहुल गांधी. सुनिए पहले. का डर, सरकार का डर. अब हुआ क्या? अब देश में कोई उनसे डरता ही नहीं है. मतलब एक तरीके से रिडिक्यूल करते हैं.
जो पहले 56 इंच की छाती थी, अब नंबर तो नहीं दे सकता हूं, बट 30-32 हो गई है, राइट। तो अब पूरा जो ढांचा था, इतना बड़ा गुब्बारा था, वो इतना बड़ा हो गया। अब इससे नरेंद्र मोदी जी को साइकोलॉजिकल बहुत टेंशन होगा, बहुत प्रॉब्लम होगी, क्योंकि उनका जो काम करने का तरीका है वो लोगों को डराने का है, धमकाने का है। अब वो डर चला गया। आपने देखा, पता नहीं देखा या नहीं, वाराणसी में वो चप्पल मार दी किसी ने। अब आप इमेजिन कीजिए, चुनाव से पहले अगर कोई मारना भी चाहता था डरता, तो वो जो डर था वो गायब हो गया, खत्म हो गया। और इंटरनल भी प्रॉब्लम्स हैं, इनकी पार्टी में प्रॉब्लम्स हैं, इनके पेरेंट ऑर्गेनाइजेशन में इश्यूज हैं। तो मेरा कहना है कि जो नरेंद्र मोदी का जो कॉन्सेप्ट था उसको ऑपोजिशन ने डिमोलिश कर दिया, खत्म कर दिया है। उसको आप 56 इंच की छाती कहें, उसको आप डर कहें, उसको आप मतलब जो बिग नरेंद्र मोदी जी की जो इमेज थी उसको फाड़ दिया हमने। अब अगर वाजपेयी जैसे लीडर होते जो जिनमें ह्यूमिलिटी थी, मनमोहन सिंह जी जैसे जिनमें ह्यूमिलिटी थी, लोगों की रिस्पेक्ट करते थे, बात सुनते थे, ऐसी सिचुएशन वो काम निकाल सकते थे। मगर ये नरेंद्र मोदी जी की स्टाइल ही नहीं है। नरेंद्र मोदी जी मतलब किसी की सुन नहीं सकते, बिना फोर्स काम नहीं कर सकते। तो ये अब मामला है। और दूसरी बात, बहुत मजबूत ऑपोजिशन है, तो काफी मतलब इंटरेस्टिंग समय है। थैंक यू। तो बहुत मजबूत अपोजिशन है और आने वाला समय काफी मुश्किल भरा हो सकता है नरेंद्र मोदी के लिए, ये कहना है राहुल गांधी के लिए। और राहुल गांधी तमाम बातों को रखते हुए 56 इंच के सीना से लेकर वो कैसे 30-32 इंच का रह गया है, ये ब्रांड मोदी का गुब्बारा कैसे फूट चुका है, ये सब कुछ यहां बताते हुए राहुल गांधी। तो आपने सुन लिया कि किस तरह राहुल गांधी ने मोदी की बनी बनाई छवि की पोल खोल कर रख दी है। राहुल इससे पहले भी बता चुके हैं कि एनडीए सरकार का भविष्य अब बहुत अच्छा नहीं है, और आज भी उन्होंने बता दिया कि विपक्ष इस बार बहुत मजबूत है, इसीलिए अब सरकार मजबूर दिखाई दे रही है। बीजेपी के भीतर सब ठीक नहीं है, बीजेपी के साथियों के बीच अविश्वास पसरा है और आरएसएस भी अब मोदी से दूर नजर आ रहा है। इन सब के बीच एनडीए कितनी मजबूती से टिक पाएगी, यह बड़ा सवाल है, और यह सवाल सियासी गलियारों में लगातार उठ रहा है। और इन सब के बीच आज जब राहुल गांधी बात अपनी रख रहे थे और नीट की बात रख रहे थे, तो इन्होंने एक बात और रखी कि आप लगातार ये बातें कही जाती रही हैं कि आपने वो ऐड देखा था ना कि पापा ने वार रुकवा दिया। उसी का जिक्र करते हुए राहुल गांधी ने कहा कि जब आपके कहने से यूक्रेन और रशिया का युद्ध रुक जाता है, आपके कहने से जब फिलिस्तीन और इजराइल का युद्ध रुक जाता है, तो आपके कहने से ये नीट का मामला क्यों नहीं सुधर जाता। आइए जरा सुन लेते हैं राहुल गांधी की इस बाइट को भी, इसी प्रेस कॉन्फ्रेंस में नीट के मसले पर, क्योंकि ये प्रेस कॉन्फ्रेंस नीट के मसले पर राहुल गांधी कर रहे थे और एनईटी नेट के मसले पर भी कर रहे थे, यूजीसी नेट। लेकिन यहां सवाल सिर्फ इन दोनों मसले की नहीं है, सवाल है कि लीडर कौन है, हु इज योर लीडर। और लीडर जो है वो क्या आज की तारीख में इन मसलों को ध्यान से देख रहा है, क्या वो लीडर आज की तारीख में सामान्य जन की जो समस्याएं हैं उसको देख रहा है, युवाओं की समस्याओं को देख रहा है, या आज का लीडर सिर्फ और सिर्फ उसका ध्यान स्पीकर पद पे बना हुआ है। ये राहुल गांधी कह रहे थे स्पीकर पद सबसे ज्यादा अहम मुद्दा आज की तारीख में नरेंद्र मोदी के लिए। लेकिन सुनिए पहले क्या कुछ कह रहे हैं। वार रुकवा दी, लेकिन नीट का ये जो घोटाला है वो नहीं रुकवा पाए। सुनिए। कहा जा रहा था कि नरेंद्र मोदी जी ने यूक्रेन की लड़ाई रोक दी थी, मतलब एक ऑर्डर देके जो रूस और यूक्रेन के बीच में लड़ाई चल रही थी उसको रोक दिया था, ब्रेक लगा दी थी। इजराइल और गाजा के बीच में जो लड़ाई चल रही थी उसको भी नरेंद्र मोदी जी ने रोक दिया था। मगर किसी ना किसी कारण जो हिंदुस्तान में पेपर लीक हो रहे हैं उसको नरेंद्र मोदी रोक नहीं पा रहे हैं या रोकना नहीं चाहते हैं।
तो सीधा हमला यहां पर सीधा सीधा वार करते हुए नरेंद्र मोदी पर इस प्रेस कॉन्फ्रेंस में राहुल गांधी, और थोड़ा राहुल गांधी से इतर महाराष्ट्र चलते हैं। और कल आप जानते हैं कि शिवसेना का स्थापना दिवस था और उद्धव ठाकरे ने और उनके साथ साथ तमाम नेताओं ने कल रैली निकाली, भाषण दिए। उद्धव ठाकरे ने कल मोदी को महाराष्ट्र में जीत की चुनौती दे दी। उन्होंने कहा कि अगर हिम्मत है, आप में ताकत है, तो महाराष्ट्र जीत कर दिखाइए। और साथ ही यह दावा भी किया कि अगर नरेंद्र मोदी मध्यावधि चुनाव कराने के तरीके ढूंढ रहे हैं तो इसमें भी उन्हें मात खानी पड़ेगी, क्योंकि इंडिया गठबंधन उन्हें हरा देगा। ये बात कल उद्धव ठाकरे कह रहे थे। तो राहुल गांधी और उद्धव ठाकरे ने जिस तरह मोदी पर 2 दिनों में 2 बड़े हमले किए हैं, और जैसे हालात इस वक्त नई एनडीए सरकार के सामने बने हैं, उससे कैसे पार पाएंगे नरेंद्र मोदी, ये बड़ा सवाल है। इन सब के बीच अभी थोड़ी देर पहले राहुल गांधी ने एक ट्वीट भी किया है, और उस ट्वीट में, क्योंकि प्रेस कॉन्फ्रेंस के बाद राहुल गांधी अभी थोड़ी देर पहले ट्वीट कर रहे हैं और लिखते हैं कि एक और महत्वपूर्ण बात जो प्रेस कॉन्फ्रेंस में कहनी रह गई, नरेंद्र मोदी और उनके काफिले पर चप्पल फेंका जाना बहुत ही निंदनीय है और उनकी सुरक्षा में गंभीर चूक है। सरकार की नीतियों पर अपना विरोध गांधीवादी तरीके से दर्ज कराया जाना चाहिए। लोकतंत्र में हिंसा और नफरत की कोई जगह नहीं है। ये बात राहुल गांधी लिख रहे हैं कि क्योंकि आप जानते हैं, और ये बात अभी कह भी रहे थे राहुल गांधी की जुबानी आपने सुनी, कि उनके काफिले पर आखिर चप्पल किसने फेंकी, और अगर चप्पल फेंकी तो फिर क्या ये सही है, या हिंसा सही है, या गांधीवादी तरीका सही है। ये सब कुछ यहां लिखते हुए राहुल गांधी अभी आप सुन रहे थे। यानी राहुल गांधी ने ये बात भी इस बात को भी आगे बढ़ाने की कोशिश की है कि गंभीर चूक है सुरक्षा में, और अगर कोई नरेंद्र मोदी से की बातों को, उनके विचारों को या उनसे नफरत करता है, तो इसका तरीका ये नहीं है कि आप चप्पल फेंकिए या पत्थर फेंकिए। तरीका है कि गांधीवादी तरीके से आप विरोध दर्ज कराइए। ये राहुल गांधी यहां कह रहे हैं। तो एक राहुल गांधी का अंदाज है, और इस अंदाज के साथ साथ राहुल गांधी विरोध की बातों को भी बहुत ही आराम से पहुंचा रहे हैं जन जन तक। दूसरी तरफ नरेंद्र मोदी हैं, जिनको आपने सुना पिछले दिनों कि भैंस खोल के ले जाएंगे, मछली मटन से लेकर मंगलसूत्र तक और मुजरा करने तक की बातें उन्होंने कही थी। और इन तमाम बातों को लोगों ने देखा, और जहां जहां नरेंद्र मोदी ने ऐसी बातें कही, वहां वहां नरेंद्र मोदी को उनके प्रचार के बावजूद हार का सामना करना पड़ा। बनासकांठा आपने देख लिया, आपने आपने पाटलिपुत्रा भी देख लिया, ये तमाम जगह आपने देखे। तो ये सब कुछ के बीच कल नरेंद्र मोदी पहुंचे हुए थे नालंदा। आप सबको कल शाम के इसी कार्यक्रम में हमने बताया भी था। नालंदा विश्वविद्यालय के परिसर का उद्घाटन था, नए परिसर का उद्घाटन था, और वहां पर नीतीश कुमार की तस्वीर आपने देखी थी। लेकिन नीतीश कुमार ने जो कल भाषण दिया था, उस भाषण का जिक्र करना यहां जरूरी है। इसलिए जरूरी है क्योंकि नीतीश कुमार ने अपने इस भाषण में जो जिक्र किया, वो 2004 से लेकर 2014 के बीच की जो सरकार थी, और उस समय सरकार किसकी थी, तो यूपीए की सरकार थी। मनमोहन सिंह सरकार पर काबिज थे। शुरुआती दिनों में आप याद कीजिए, जब यूपीए की सरकार थी तो उस समय राष्ट्रपति कलाम साहब थे, और एपीजे कलाम साहब का जिक्र करते हुए और वर्तमान उस समय के तत्कालीन सरकार का जिक्र करते हुए यहां पर एक शानदार भाषण कल दिया नीतीश कुमार ने। और इस भाषण की खूब चर्चा हो रही है, इसलिए क्योंकि आखिर आज की तारीख में अगर आप किसी चीज की क्रेडिट लेने की कोशिश करते हैं तो कल का मत भूलिए, कल इसकी नींव किसने रखी थी, ये याद जरूर करिए, ये याद जरूर रखिए। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही छोटीशी एक क्लिप दाखवत असतो। एक उर्मिला कश्यपची एक छोटीशी स्टोरी मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवली। भगवान बुद्ध ज्यावेळेस त्यांना ते दोघंही एका दुसऱ्याला भेटल्यानंतर त्या दिवशी तिथे मुक्काम असतो, आणि दुसऱ्या दिवशी भेट तिथे तिच्या नदीच्या पात्रावरती होते त्यांची, आणि तिथे झाल्यानंतर एक संवाद होतो, अत्यंत साधा आणि सुरळीत संवाद असतो। आणि बुद्ध इतक्या सहजतेने त्यांना सांगतात की तुम्ही या एका नदीच्या पात्रातनं एक माणूस जर तिकडे जायचा असेल तर काय होईल, त्याला तहेर पोहत जावं लागेल, किंवा त्याला नावचा सहारा घ्यावा लागेल, किंवा अशा अनेक गोष्टी कुठे ना कुठे अशा पद्धतीने होईल। जर पाणी जर गहन असेल तर तो चालतही जाईल। पण बुद्ध म्हणतात, त्यांना विचारतात की त्याची इच्छाच नसेल काही चालायची, आणि तो म्हणत असेल की दुसरं टोक जर माझ्या इकडे येईल तर ते शक्य आहे का, तो म्हणाल तो माणूस तो मूर्ख आहे। तसंच आपल्या इथलं होत आहे की आम्ही लोकांना जे
जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आम्ही सोडून देतो आणि देवधर्माच्या मागे वर्षानुवर्षापासून आपण पडून राहतो आणि त्याच्यापासून आम्हाला काही निष्पन्न होत नाही, परंतु आमचं लक्ष त्याच्याकडे नसते. अशा पद्धतीचं ते इतकं सोपी रूपात समजवतात. त्यावेळेस आपले उर्मिला कश्यप अत्यंत प्रसन्न होतात. त्यांना सांगतात की एवढी बाब तुम्ही मला इतक्या स्पष्टपणे आणि सहजतेने सांगितलेली आहे, ते निश्चितच माझ्यासाठी उपयोगी आहे. त्याच्यावरती आधारित एक सुंदरशी क्लिप आम्ही तुम्हाला घेतो आहोत. सातत्यानं या क्लिपला OBCमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाठवा आणि त्याच्यामधनं लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. आणि हे लोक देवाधर्माच्या मागे जे अडकून बसलेले आहेत, आता यावेळेच्या इलेक्शनमध्ये थोडंसं वाराणसीमधलं किंवा अयोध्येमधला जो प्रकार झाला त्याच्यामुळे तिथे BJPचा गड मानला जाणारा तिथे सर्व हिंदुत्ववादी सर्व संघटना आता हे झाला, म्हणजे पडले ते सर्व BJPचे लोक. अशा पद्धतीच्या भारतात सर्व घटना आहेत. बघूया आपला हा छोटीशी एक क्लिप. अरे आप यहाँ हैं? आज जब हम अपने शिष्यों से वार्ता कर रहे थे तो आपको वहां नहीं पाया. मैं वहां उपस्थित नहीं रहना चाहता था. क्यों? आप अपने शिष्यों को संबोधित कर रहे थे. यदि स्वाभाविक कोई प्रश्न मेरे मन में जागता तो आपके शिष्यों के सामने उसे पूछना आपको दुविधा में डाल सकता था. परंतु यहाँ तो एकांत है. अब हम वार्ता कर सकते हैं. कृपा करें, आप दुख के संबंध में कुछ कह रहे थे. क्या आप ये मानते हैं कि दुख सत्य है? क्या आप ये भी मानते हैं कि दुख के कारण भी है? हाँ. यदि कारण है तो दुख तो रहेगा, और यदि कारण ही समाप्त हो जाए तो दुख भी लुप्त हो जाएगा. जैसे सूर्य के प्रकाश से अंधेरा. आप सुनी सुनाई बातें नहीं कहते, अपने गहन अनुभव के आधार पर कहते हैं. आप धर्म और सिद्धांत की नहीं, देखी हुई बातें कहते हैं. आपने कहा कि मुक्ति का मार्ग है अपने विवेक को जगाना और गूढ़ ध्यान में लिप्त हो जाना, जिससे मनुष्य स्वयं को और इस संसार को भली भांति समझ सकता है. परंतु एक प्रश्न है, ये जो सारी विधियां हैं, रीतियां हैं, पूजा पाठ हैं, क्या ये सब व्यर्थ है? यदि कोई व्यक्ति इस नदी के दूसरे किनारे पर जाना चाहे तो वो क्या करे? यदि जल गहरा नहीं है तो वो चलकर जा सकता है, और यदि जल गहरा है तो वो नाव की सहायता से जा सकता है या स्वयं तैरकर जा सकता है. यदि वो चलना ना चाहे और ना ही तैरने को तैयार हो और ना ही नाव ले जाने को तैयार हो, और वो कहे कि मैं प्रार्थना करता हूं इस नदी का दूसरा किनारा स्वयं चलकर मेरे पास आ जाए, तब तो ऐसे व्यक्ति को मूर्ख कहेंगे, महामूर्ख. इसी प्रकार यदि व्यक्ति अज्ञान और भ्रांति को अपने विवेक से मिटाएगा नहीं तो परम आनंद और मुक्ति के दूसरे छोर पे कैसे पहुंच पाएगा? चाहे वो पूजा करे या अनुष्ठान या व्रत करे या किसी नीति पर चले, वो इस किनारे ही रहेगा. हमने सारे शास्त्रों को पढ़ा, उन पर व्याख्या की, परंतु जीवन के इतने जटिल सत्य को इतनी सरलता से किसी ने नहीं समझाया. किसी ने नहीं समझाया. आप इस भटकती मानवता को परम ज्ञान का मार्ग दिखाएंगे. आप करुणा के सागर हो. हे बुद्ध, आप हमें अपना अनुयायी स्वीकार करें. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि.
हे पराक्रमी, हे युग पुरुष, आज बुद्ध की शरण में हम आते हैं, आज धर्म की शरण में हम आते हैं, आज संघ की शरण में हम आते हैं। समय की गहरी नदी में इन दीन दुखियों और भटकती आत्माओं के आप ही नाविक हो। नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन सौरभचा आज आम्ही आढावा घेऊया। राहुल गांधी यांचा मोठा प्रश्न, रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात मोदी, तर मग पेपरफुटी का थांबवू शकत नाही, असा साधा प्रश्न करून लोकांना त्यांनी मोठं हे केलेलं आहे। तुम्हाला पेपरफुटीच्या बाबतीतलं तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे, संपूर्ण भारतात युवा पोरं अत्यंत रस्त्यावरती आलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये मोदी सरकार अत्यंत निष्क्रिय असल्याचं सर्वांच्या लक्षात आलेले आहे। लक्ष्मण होग्गेच्या आई अश्रू अनावर मुंबईची बातमी आहे। तिथे त्यांचा मुलगा हा OBCच्या आरक्षणासाठी बसलेला आहे तिथे आणि उपाशी असल्यामुळे त्यांनी उपोषणं केल्यामुळे त्याच्या आईला ज्या वेदना होत आहेत त्या वेदना आज या बातमीत आम्ही टाकलेल्या आहेत। कनिष्क बॉम्बस्फोटाचे कॅनडात स्मरण, तुम्हाला माहिती आहे की मधल्या पिरियडमध्ये हरदीप सिंग जिद्दरला तिथे यांनी खालिस्तानी म्हणून हे केलेलं आहे आणि त्या सरकारची पूर्णच्या पूर्ण इथल्या ब्युरोक्रॅटवरती त्याची हे होती आणि परंतु तिथे तो मात्र पॉप्युलर होता, याच्यावरती तिथे त्याच्या स्मरण करण्यात आलं कॅनडात। सौदी अरेबियात उष्णताघाताने 1000 भाविकांचा मृत्यू, कालच सांगितलं की 500 वरती संख्या वाढून आता 1000 झालेली आहे। कारमध्ये बसण्यावरून रशिया आणि उत्तर कोरियात नेत्यांना एकमेकांची विनंती, ते म्हणत होते की तुम्ही बसा, ते म्हणाले की तुमची बसा, असा छोटासा एक व्हिडिओ आलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा होता। रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या, बहिणीचा दावा। तिथे एक अपघात झाला कारमध्ये आणि त्या बहिणीचं म्हणणं असं आहे की तिला काहीतरी बनवताना काहीतरी हे केलेलं आहे, तिचा तो मृत्यू हा आकस्मिक नाही किंवा त्याच्यामध्ये कोणीतरी मोठा घात झालेला आहे, असं संभाजीनगरची एक बातमी आहे। औरंगाबादची विषारी दारू पिल्याने 29 जणांचा मृत्यू, तामिळनाडूची बातमी आहे। नितीश कुमारांना पाटणा उच्च न्यायालयाचा दणका, तिथे SC ST OBCचं जे आरक्षण 50% जास्त घेऊन 60% त्यांनी नेलं, 65%, त्याच्यावरती हायकोर्टामध्ये काही पिटिशन टाकण्यात आलेले आहे। हा संविधानाचा हे आहे, नियम आहे किंवा कोणतंही अमेंडमेंट करता येते, त्याला चॅलेंज कसं करायचं, अनकॉन्स्टिट्युशनल होऊ शकत नाही, कारण इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये जरी त्यांनी 50%ची हे दिली परंतु त्याच्यानंतर अमेंडमेंट करून त्याला आपल्याला कोणत्याही राज्याला ते करता येते, अशा पद्धतीची बातमी आहे। पंतप्रधान मोदींच्या कारवर फेकली चप्पल, ती बातमी तुम्हाला सांगितली आहे। बाजूला केजरीवालांची बातमी आहे, आम्ही थोडासा पेपर लवकर गेला त्याच्यामुळे केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत लिहिलेलं आहे, परंतु रात्रीच त्यांना सोडण्यात आलेलं आहे। लेट न्यूज होती ती। भारतीय हेरांची ऑस्ट्रेलियाकडून हकालपट्टी, जे लोक ऑस्ट्रेलियामध्ये तिथे हेरगिरी करत होते त्या सर्व लोकांना तिथल्या कॉन्सुलेटने हकललं तिथे। अमेरिकेचे शिष्टमंडळ दलाई लामाच्या भेटीला, चीनच्या उपक्रम सुरू आहेत। चीन, रशिया आणि नॉर्थ कोरिया या सर्वांनी मिळून जे कारस्थानं सुरू केलेले आहे अँटी डेमोक्रॅटिक सिस्टममध्ये, त्याच्यामुळे अमेरिकेला सरळ तिथे धर्मशाळा इथे त्यांची भेट घेऊन तिथे मोठं काहीतरी सेंटर उघडण्याचा मानस दिसतो आहे। चिल्ड्रन पॅराडाईजची एक छोटीशी जाहिरात, करिअर मार्गदर्शन, त्याच्यानंतर आज बघूया 5-4मध्ये उत्तीर्ण होऊनही नियुक्तीची प्रतीक्षा, 11 महिन्यापासून कृषीचे विद्यार्थी प्रतीक्षेत। अनेक कृषी MPSCच्या ज्या परीक्षा आहेत त्याचा निकाल आणि त्याच्यामध्ये जो दिरंगाई होत आहे त्याच्याबद्दलची आम्ही बातमी दिलेली आहे। बहुजनांना शिक्षण वंचित ठेवण्याचे षडयंत्र, आशिष फुलझले, वंदना संघाची दीक्षाभूमीवर एक बैठक झाली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की या कास्टेज सिस्टीममुळे अनेक लोकांना त्याच्यापासून बहुजन लोक आहेत त्यांना एक मोठं षडयंत्र आहे। कास्ट ट्राईब शिक्षण कल्याण महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी मनोहर चव्हाण यांची नियुक्ती। नालंदा मंगलमैत्रीचे उपवरवधू परिचय मेळावा, नागपूर इथली बातमी। देवगड किल्ला जोपासतोय मध्ययुगीन इतिहासाचा खानाखुणा, तुम्हाला माहिती आहे की आत्ताच मध्ये एक
कार्यशाळा अरेंज केलेली होती आणि कन्हा नदीचा शोध घेता घेता त्यांना हे दिसलं की इथे रायगडचा जो किल्ला आहे मध्यकालीन, देवगडचा किल्ला नागपूरच्या बाजूला MP मध्ये त्याचा जोपासना झाली पाहिजे, अशा पद्धतीची ती बातमी आहे. स्मार्ट इलेक्ट्रिकल मीटर योजना रद्द, जोपर्यंत त्याच्यावरती समितीचं हे होत नाही तोपर्यंत स्थगिती दिलेली आहे. PhD अधिछात्रवृत्तीला संशोधनाकडून फसवणूक, अनेक लोकांना शिक्षणात हे मिळाले म्हणून PhDसाठी जे शिष्यवृत्ती मिळत असते त्याच्यामध्ये अनेक लोकांचा हे झालेला आहे आणि त्याची फसवणूक झालेली आहे. दीक्षाभूमीवर खोदकाम थांबविण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी. तो आता मॉडर्न प्लान करताय तिथे, त्याच्यामुळे बरेच ठिकाणी खोदकाम सुरू आहे आणि त्याच्यातला तो नवीन डेव्हलपमेंटचा तो प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे आज अनेक लोकांना कालच आमचं याच्यावरती बरीच चर्चा झाली. त्याच्यामध्ये पडू नये, गव्हर्नमेंटमध्ये मोठमोठाले आर्किटेक्ट आहेत आणि दीक्षाभूमीला ते संरक्षण देऊनच ते चांगलं पार्किंग करणार आहेत. येणाऱ्या दिवशी तिथे कुठेही पार्किंगची सोय नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे रस्त्यावरती पार्किंग करत असतात आणि ते जर पार्किंग मोठ्या प्रमाणात जर झालं तर त्याच्यामुळे सुखसोयी होतील. आम्हाला माझं पर्सनल व्यक्तिगत मत आहे की या भानगडीमध्ये पडू नये, कारण हा डेव्हलपमेंटचा प्लॅन आहे. करोडो रुपये तिथे येऊन पडलेले आहेत आणि ते खर्च झाले पाहिजे. महाराष्ट्र अनीस भिवापूर शाखेच्या विशेष सभेत ही ऊर्जा कुठून येते. आज महाराष्ट्र अनीसचे ज्या पद्धतीने प्रयोग चाललेले आहेत त्याच्यात निश्चितच लोकांना एनर्जी जी येते त्याची एक कल्पना करता येईल. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. नागपूरची बातमी आहे. नागपुरातील धरमपेठ मंगळवारीत चिकनगुनियाचा प्रकोप. गरोदर महिलांच्या तपासणी 10,000वर सिकलसेलच्या वाहकांची नोंद. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आपल्या समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिकलसेलचा प्रभाव आहे आणि तो त्याला क्युअर होत नाही. परंतु आता लंडनमध्ये एक व्हॅक्सिन निघालेलं आहे की तो जेनेटिक जे काही डिसीजेस असतील ते त्याच्यात नाहीसे होतील आणि त्याच्यामध्ये सिकलसेल ॲनिमियावरती स्पेशली त्यांनी संशोधन केलेलं आहे. परंतु ती जी मेथड आहे ती अत्यंत महागडी आहे आणि एवढ्या लवकर तरी होणार नाही. काही दिवसानंतर ते जर अत्यंत सक्सेस जर झालं तर जेनेटिकली जे काही डिसीजेस आहेत त्यांच्यावरती एक कुठे ना कुठेतरी आळा बसेल. आज बघूया 5-2वरती. आज आमचं त्यातलं टायटल आहे आजचं, प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात जर समाधानी असेल तर मग कुठल्याही हिरोची गरजच पडणार नाही. तुम्हा लोकांना कोणाचा उद्दिष्ट घेण्याची गरज पडणार नाही. हे वाक्य आहे मार्क द्रवेनचं. EVMच्या तांत्रिक नकारात्मकतेचे दीर्घकालीन परिणाम. ज्या पद्धतीने EVMच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या पद्धतीने त्याचे निगेटिव्ह जे परिणाम येणारे दिवसात येतील ते निश्चितच चिंताजनक आहेत. हिंदू राष्ट्राचा नकार. सरन्यायाधीश नव्या भूमिकेत. आमचे मित्र रणजित मेश्राम यांचा हा लेख अत्यंत मार्मिक पद्धतीने, ज्या पद्धतीने RSSच्या लोकांनी घुमजावचं जे केलं आणि ज्या पद्धतीने त्यांच्या ह्याच्यात जे निगेटिव्हिटी आली त्याच्यामुळे हिंदुत्ववादाचा आता यावेळेस लोकांना फारसा उपयोग पडलेला नाही. बढता राहुल घटता मोदी याच्यावरती हेमंत टाले यांचा हा चांगलासा एक लेख वाचनीय आहे. भारतातील प्रत्येक स्त्रीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. प्रीती तिरपुडे यांचा लेख. आज स्त्री स्वातंत्र्य मुक्तिवाद संयोजिका माधुरी गायधनी यांचा सत्र चालत असतो, त्याच्यामध्ये त्याचा हा चांगला लेख. आज 5-3वरती बघूया. उच्चभ्रू बौद्धांच्या आरक्षणाला विरोध का. जे लोक शिकले सवरले बौद्ध त्याच्यावरती अनेक लोकांचा विरोध असतो. त्याच्यावरती हा सातत्यानं लिहिणारे आमचे मित्र अनिल वैद्य यांचा हा लेख अत्यंत चांगला आहे. आरोग्य धनसंपदा योग आव्हान याच्यावरती लिहिणारी आमची प्रणोली काळमकर हिने आज अनेक गोष्टी त्याच्यावरती उलाढा केला की आम्हा लोकांना अत्यंत गरज आहे तुमच्या याची योग आणि तुम्हाला जोपर्यंत व्यायाम होणार नाही तोपर्यंत तुमच्या शारीरिक ज्या गरजा आहे शारीरिक गरजा एक व्यायाम अत्यंत महत्त्वाचा भाग आहे अशा रीतीने तो लेख आहे. नेत्यांनी पूर्वीची विचारधारा बदललेली की मतदारसुद्धा आपले मत बदलतील अशी एक रतन तायडे यांचा हा लेख आहे की नेत्यांनी जर आपली पूर्वीची भूमिका विचारधाराच जर बदलली तर विचारांना निश्चितच या नवीन लोक त्याचा विचार करतील आणि पुन्हा हिंदू मुस्लिम असा काही प्रकार होणार नाही असा हा विचार मांडलेले. भारतीय संविधान मानवतावादी विचारांचा प्रकाशकुंज आहे. संदीप गायकवाड यांचं म्हणणं आहे. एक चांगला असा लेख आणि आहेच
भारतीय संविधान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्व जगात आज आपल्या भारतीय संविधानाचे स्थान अत्यंत वरती आहे. त्याच्यामुळे आज हा लेखही अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा रीतीने आम्ही बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला विनंती करेल की मॅक्झिमम लोकांना तुम्ही फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, छोट्या मोठ्या जाहिराती देऊन आम्हाला पुरस्कृत करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.